त्याच्यानं तुम्हाला विश्वास लावणार, मस्करी नाही करत, पण आम्हाला असं वरती कोणतरी दिसलं असं आणि असं इशारा केला की खाली जा आता घरात, आता तुमची वेळ झाली. पिंट्या तिला मी घाबरलेलो त्यावेळी. सार्थक बिर्थक एवढा आणि पिंट्या घाबरलाय की ते काय बोलतच नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ते एवढे राहिलेच नाही खावायला. तर मित्रांनो आज आपण चालले, पाऊस येण्याची थोडी बघा शक्यता वाटते, कारण काले ढग झालेत, सॉरी गडगडत आहे. आणि आपल्यासोबत आहे जरा पिंट्या आणि सार्थकी. मला पण द्या आव्हानो, आणि आलूशी आणलं, आलू ओसरी दे बाबा, कंटेंट आहे तू बघ आपली आलू ओसरी आव्हानो. खातकर आपलं जायचं पूर्ण राहणार इकडून आपल्या मालावर आम्ही चालणार डायरेक्ट गुरुचारावर. इथून मित्रांनो आपल्या माझ्या स्वतःच्या मालाची, माझ्या मालकीच्या मालाची एकदम हद्द सुरू होती बघा. इथे सगळे आपले काजू आहे, इकडं आंबा, पण यंदा काय आपल्याला खायलाच भेटले. काय करणार, निसर्ग चक्र आहे. आपल्यासोबत जोडले गेले आहेत. खातं काय बोलणार, त्यांना चायनीज केलेलं आहे. अरे हो, ते आपल्या गेल्या मिनिट बेचर तुम्हाला सार्थक आहे तसा आहे. तुम्हाला देणार एक डबा आलूश्री. आपल्या शेवगा लावलेला आहे, अशी कुठलीच गोष्ट. पुढे शेवगा, हा बघा डांबा दिसतो ना, हा शेवगा. सध्या तर आपलं राखणदार इकडे तर पिंटे आहे ना, त्याची वावाई मुंबईपर्यंत पोहोचते, पण त्याला कोण काही गिफ्ट नाही देत इकडे जर राखणदार करायसाठी. त्याचं मागणं बोलते एवढे शूज द्या किंवा गमबूट. इकडून इथून आपली हद्द संपते आपल्या मालाची, आणि दुसऱ्या वरच्या रानाच्या मालाची हद्द सुरू होते. चल या, तू काय सारखं असं इला विला लावून जात शेतकऱ्यासारखा. तुझे फादर शेतकरी नाही ना? नाही रे. जर आपण एवढी सेल्फी स्टिक आणली काय, अरे यार यार माईक राहिला, माईक आला एकदम तगडा कंटेंट भरला. कारण आता मित्रांनो मी आठवडाभर आहे गावाला, तर कंटेंटवर कंटेंट भरवणार. हा रस्ता आपला कलमेंडीकडे जातो ते पॉईंटवर, पण आपल्याला बेस्ट कुठला पडेल, गुरुचार ना. चला इकडून गुरुचार आपण हा रस्ता प्रेफर करूया. हा थोडं पुढे जाऊन एक पॅच आहे, तो थोडा हार्ड आहे, तो पॅच माझा मी वरती पोहोचू. तुमचं ट्रेकिंग आउटफिट बघा जरा, फक्त काय एक टी शर्ट आहे आपलं युस्टाचं, आहे बॅटमॅन एडिशन माझं आवडतं, माझी आवडती शॉर्ट प्लस चप्पल पप्पांची आहे. बॅटमॅन. अरे हो, गावठी बॅटमॅन नक्कीच आपण एक व्हिडिओ करूया. जरा काहीतरी स्क्रिप्ट तयार करायला लागेल, मला लिहायला लागेल. पण माझी डायरी झाली मुंबईला पिंट्या यार. अरे हा डायरी सार्थक साईने एक कपाट घेतलं ना, त्याच्यात एक डायरी विकली ती. हा डायरी म्हणजे मोठी आहेत, म्हणजे काय नाही ते स्क्रिप्ट लिहायला लागेल ना मला. आता आलो तर सार्थक आपण काहीतरी कंटेंट बनवूया ना यार. हा अरे तुम्ही काय कंटेंट, तुम्हाला झोंबीला जातात ती एक व्हिडिओ तुम्ही नाही चांगली बनवत. एवढा तुम्हाला एरिया दिसतोय ना, हा पूर्ण हा आपला खोंडा आहे पूर्ण, ह्याला खोंडा बोलतो. आणि आपली खोंडाची एकदम ख्यातनाम बोर आहे. ह्या बोरीवरचे बोरं पण एकदम गोड गोड. आणि ह्या बोरीवर आम्ही यायचो लहानपणी वगैरे. अरे चमत तू नको दिसा हेड्या, ब्लॉग बनवतो ना हेड्या. शेवटी मस्त सेल्फी स्टिकला आपण काठी घेतल्या डिगॅलॉनची, लवकर आपण काठी बाय करू. हा चला आता जाणार आम्ही दुरीच्या मालावर. दुरीचा माल ना, दुरीच्या मालावरून आम्ही बघणार. केलास लगेच दुरीच्या मालावरून फोन बाबा. आता आम्ही पोहोचलोय खोंड्याच्या वर. चालू आहे का व्हिडिओ? त्यातक बघ. सार्थक येणार आहे. आणि आता दुरीच्या मालाच्या पुढे आम्ही जाणार गुरुचारावर. गुरुचारावरून सोनाऱ्याच्या खलग्यातून सरळ आम्ही निघणार शिरसाडीच्या धरणावर. शिरसाडीचं धरण पाहून आम्ही रिटर्न फिरणार कलमभेंडी करून, तिलाचा माल करून, दत्तराबाबांचा आडवा करून सरळ वरच्या खलाटीमध्ये आपल्या तळीवर. गावठी झालं पाहिजे रे. आणि तळीवरून हे मूर्ती दिसला पाहिजे रे जरा यार. हे मूर दिसतील भाई खोंड्यात. आता तळीवरून आम्ही हे काय दिसले तिथं, थेट आम्ही निघणार. अरे असं कसं झालं काय नाही. इथं काहीतरी आम्हाला सुनकट लागली काहीतरी असल्याची, पण बघूया आता. हे करवंद नाही आहे, सुकलीत. काय गिव अप येड्या पुरुष आहेस, पुरुष बन.
हा एवढा आपला काय बिटा हा गुरुचाराचा माल आहे काय आहे काय हा डोरीचा माल आहे मित्रांनो बघा. आता काय बोलू शकतो इथे येऊन तू कसं वाटतं पीस पीस हेवन. हे गडगडण्याचा आवाज ऐकतो हे बघ हे भाई आज वाटतं 100% पाऊस पडणार आहे. दोरीचा माल मित्रांनो आपला चला. हा बघा इकडून काय सीन दिसते यार सार्थक पण सार्थक चल भाऊ गिव्ह नाही करायचं आपल्याला. आलं तर दोरीचा माल जरा टाइमपास फोटो बिटो काढून पण चाललं वरती. आता कुठं गुरुचारावर जायचं तिकडून अशी वाटलं फिरत कलमेंडीकडून जा. सनसेट दिसला असता असं मला ढग आले ना काळे ढग. पाऊस पडला पाहिजे रे यार. वाटत नाही पडेल पण पडेल पण आता नाही पडलं तर रात्री पडणार 100% हे मला वाटते. माझा एवढा 30 वर्षाचा अनुभव सांगतो गावातला. कुठे रे वाघबीळ पण होतं मित्रांनो आपल्याकडं ऐकून माहिती इकडं. हे बघा इथून खाली मित्रांनो पाय जर सरकला इथून पाय सरकला डायरेक्ट एवढ्या खाली खोल दरीत जाऊ शकतो मी. आपलं गावाने आपलं रानपण काय कमी नाही ट्रेकिंगसाठी. बाहेर ट्रेक करणं म्हणजे काय आपल्याकडे पण टॉप माउंटेन आहे. इकडे जर पाऊस असताना लाजवाब एकदम धबधबा वगैरे घेतला असता. इथून असं धबधबा वगैरे काहीतरी रे हवा कंटेंटसाठी मला कंटेंट देतात पोरं काहीतरी. हे बघा इकडून हाय शपथ एकदम थोडंफार निळं वाटते नॉर्मल. हे बघा निसर्गाच्या शांततेत मित्रांनो येणारा पक्ष्यांचा आवाज क्या बात सुकून. इकडून जात आहेत मी ना ह्या साईडून थोडं जाऊन वरती भेटतो. तर चला थोडं कठीण पडेल. ते थोडे डाग चढत आहे सरळ त्यांच्याबरोबर आलं. कार्तिक जोर करू तू नाही मला मारू शकत. हे शपथ हे बघा समोर पूर्ण पंचकृषी. इकडे जामगे मधलीवाडी इकडे मोरीवाडी आहे. हा आणि आपलं गाव एकदम इथं खाली आहे. आपलं गाव दिसणार नाही काके घर दिसत आहे. समाधी दिसते बिहारच्या बाजूला. तर बघा इथे जरा घरं वगैरे दिसतात ना तिथं आपलं गाव आपलं जुनं हत्यारे बघा. काय दिसतंय दाखव घर कुठं आहे बघ. अरे हो आणि जिथं फोकस झाले तिथं आणि इकडं वाडा 12x आहे ना. अरे चला ब्लॉगर अरे सार्थ तू काय करतो इकडे वरती कुला एकटं दाखवते काय ते. अरे बरं स्टेटस आप्पाचं स्टेटस इकडे बघतोय मला. आपल्या ते नेटवर्क वाईट फुल नेटवर्क आहे का इकडं. हाय शपथ एक कडक आहे एकदम इकडं. हो हा आवाज आता खाली जायचं आहे. अजून वर चला. अरे अजून कुठं आता झालं आपलं फिरचं मस्त. आता गुरुच्या मालावर गुरुचारावर मस्त फिरलोय मित्रांनो. रील वगैरे एक बनवले मस्त फिरलोय आराम केला.
आणि आता चालू आहे परत सगळी माझी कृपा आहे आता यांच्यावर. वापसीची आमची तयारी. आणि हा जरा आवाज आमचा येणार नाही कारण हवानी लॉंग आहे जरा फोन, त्याला थोडं जोरात बोललाय सार्थक. ही माझी जरा भारी कृपा आहे. आवाज पाहिजे भारी. ह्याला फोन भेटलाय माझी कृपा अरे आहे. हो बाबा नो, फोन घेतला म्हणून आता उडता आहे तर काय इथून धावत जायचं काय आता करायचं. धावत गेलं असं जाशील. असं चला आता असं जरा एक एक अँगल जरा. ह्या रस्त्याने कलमेंडीला जातो बाबा आणि उतरू तिकडून. चला तर नवीन रस्ते एक्सप्लोर करूया. माझ्या पाठवून आहे म्हणजे दिसायला जरा. आता मित्रांनो आपला हा समोर एक रस्ता आहे काय आपलं कलमेंडीकडे झालं. इकडे आता गुरुचारावरून ह्या रस्त्यानं आता पुढे चाललोय. तो रस्ता दाखवू काय तुम्हाला पण जाऊ दे. हा बघा रस्ता दाखवतो जरा. हा बघा हा समोर आपला गुरुचाराचा रस्ता आहे. इकडं आपलं सनसेट दिसणार नाही कारण आता थोडे वाटलेलं पाऊस पडत पण पाडलाच नाही पाऊस आला. हे बाई माझं हा ठीक आहे माझ्याकडे. तर परत वापसी तयारी घरी. पुढं पण मस्त एकदम वाटते रे पिंट्या. इथनं चालत झालं संध्याकाळची वेळ तर आमची वापसी घरात. अरे चला बाबा नो काय बघता. हा सगळं मित्रांनो पूर्ण ट्रेकमध्ये आपला आधार आहे आपल्या काठीचा. सेल्फीची काय काठी कमी. अरे शपथ पिंट्या हा बघ कसला रस्ता वाटतो एकदम एक नंबर वाटतो. इकडे पुढचा रस्ता मित्रांनो हे कळतंय. इकडे वरती कलम मेंढी आणि पिक्कीचा फोन सॅमसंग आपलाच आहे तो. सारतेच काय आवाज तुझं. तर घरात जायला आली थोडी मोठी बहुतेक शक्यतो होल मोठी ना व्हिडिओ पण तरी मजा आली जरा. तुला सार्थक मजा आली की नाही. कंटाळास का काय बोल. ऍब्सोल्यूट सिनेमा. अरे जेव्हा आता मजा नाही जेव्हा मी वेडा टीव्हीवर बघतो ना एडा ब्लॉग तेव्हा बघ येड्या मजा वाटते. मस्त वाटतं एकदम वेडा. आणि हा ब्लॉग एक दिवशी मस्त टीव्हीवर बघू आणि त्याची रील पण टाकू. आणि हा गाजणार गाजणार मी आहे. काय शपथ चला बघूया. हा फक्त बघूया आपण गेला तर सार्थकला पार्टी माझ्याकडून. हा मी ज्या फ्रेम मध्ये असतो तो फ्रेम कट करतो. चला जास्त काय नाही 1000 तरी व्ह्यूज झाले ना हा म्हणजे रीलला आपल्या तरी तर बस. मला आयफोन गिफ्ट करेल तो. आयफोन नाही आवाज आज एवढं वाला माझे हप्ते संपले नाही. आयफोन नाही पण निदान आपलं काय ते आपण ना चायनीजची पार्टी करूया. सार्थक चायनीजची पार्टी. चला समोर एक व्ह्यू जरा दिसलाय. शपथ यार ह्या साईडला एक व्ह्यूज एकदम कडक वाटतोय. हे शपथ इकडं हे सूर्य. हे चला सूर्य दिसलाय मस्त एकदम वेड्यावर काय मजा आली. पण जरा इकडे आपलं जरा सनसेट नाही पण इथं व्ह्यू मस्त आला ह्या साईडला एकदम. थोडा माझ्या तोंडावर उजेड पडेल त्याच्यावरून समजा जरा एकदम बघा. हा शपथ ते कुंदनाकांची आहे ना त्यांचीच वाटतं. जर पिंटा काय तोडते बघूया आणि जायचं तसं पण इकडून. अरे वरती नको आता यार सार्थक यार कंटाळा आलाय. पिंटा काय तोडते तर बघूया. मेहर वाटतं तोडायची ते आपल्या तशी पण तोडतोय आणि जाऊया. यार मला वाटलं मस्त पाऊस पडेल तो पण नाही पडला. चला शेतकरी चला मित्रांनो इकडून व्हिडिओ काढता करता आपलं स्टोरेज पण फुल व्हायला आले. हे चला बरं घरी जायचं की नाही. हे आता घडी थांबले इकडं नेटवर्कसाठी. त्या एकदम फुल नेटवर्क प्लस हा जो आता सीन झाला ना एकदम फुल सिनेमॅटिक झालाय सीन. बघा इकडून मस्त सूर्य मावळतोय. इकडून एक मस्त छानसं दृश्य झाले. इकडं काळे ढग झाले ते गेले. पाऊस काय आज पडला नाही. जाऊया आता डायरेक्ट घरी जाऊया. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असे आता तुम्हाला कंटेंट भेटतच जातील गावचे. 7-8 दिवस काय तमा नाही ठेवणार मी कंटेंट बनवायला. तर पिंट्याने फक्त आता ओझं घेऊ दे. आपलं मित्र स्टोरेज खाली तर जुन्या व्हिडिओ डिलीट केल्या काय फक्त ओझं पिंट्याला घेऊ द्या ते मेन आहे थोडक्यात आपल्यासाठी कंटेंट. कारण त्यासाठी आपण आलोय मेन म्हणजे तेच नाही येणार आपल्या ओझ्यासाठी तर काय फायदा. आणि सार्थक तुझा काय चल ना यार निघायचं आता तर मस्त निघूया मित्र. नाही बघा मस्त एकदम इकडं
ह्या रूटने मित्रांनो आलो नाही, पण मस्त काय इकडं पण मस्त वाटते चालायला एकदम. मला वाटतं एवढं वाटतं जिथे चालतो इथं तर चांगली जागा दिसते ती तुम्हाला दाखवावी. तुम्ही नाही जरी बघितलं तरी मी टी व्हीवर बघीन तेव्हा मला मजा आहे जरा बघायला हे व्लॉग गावचे. आणि ह्या जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत कोण आलेत ना आप्पा अशा वगैरे, त्यांना एवढं सोनविन काय त्यांना एवढं फील करणार की ना आम्ही गेलो पाहिजे असं एकदम त्यांना फील करवणार. मी जोपर्यंत गावाला जेवढे राहतोय जेवढे व्हिडिओ टाकीन त्यात पूर्ण त्यांना असं वाटतं यार गेलं पाहिजे, जाऊ दे यार असं वाटतं माझे. त्यापेक्षा तयारी मित्रांनो तुम्हाला विश्वास नाही होणार, मस्करी नाही करत, पण आम्हाला असं वरती कोणतरी दिसलं असं आणि असं इशारा केला की खाली जा आता घरात, आता तुमची वेळ झाली. हा पिंट्या एवढा मी घाबरलेलो त्यावेळी. हा सार्थक बिर्थक एवढा आणि पिंट्या घाबरलाय की ते काय बोलतच नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ते एवढे राहिलेत ना गावाला. पण हे खोटं आहे मित्रांनो, हे असं खोटं बोललं तर काहीतरी माझ्यावर खरा अनुभव घडेल. हे माझी म्हणजे अनुभवातून माझ्या बोलतो मी, असं काही खोटं बोलतो मग ते खरं होतं, मग त्याचे मला भोग भोगायला लागतात. आता घाबरू नको रे बाबा, तू एवढं कुठं घाबर. चला बाय बाय रान. तर आलो आपल्या घरी. पाऊस पडेल त्याची सगळीकडे तयारी चालली. इकडे दोघी बहिणी बघा काम करतायत. त्यांना वाटतं पाऊस पडेल, पण पाऊस येऊ शकतो आज. आणखी काय ना आता, आणखी तुम्ही बोला, मी सगळं बोलत बसू. हे बघा आपल्या इकडे घर. इकडं आता मित्रांनो आम्ही घरी आलोय सगळे. आता भेटूया आपल्या पुढच्या काही ब्लॉग बनवू, त्याच्यात भेटूया आपण.